गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं आपल्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सकाळची सुरुवात माझी अशा प्रकारे होते, नेहमीच होते. बदाम वगैरे खायचं, त्यानंतर एक ग्लास पाणी प्यायचं बसून आणि आपल्याला काय करायचं आहे थोडंसं तरी वेळ मी स्वतःसाठी काढते. व्यायाम वगैरे पण आधी मी क्लास लावलेला होता योगाचा, पण आता नाही आहे. आत्ता माझ्याकडून होत नाही, काम खूप वाढलेलं आहे माझं. जॉबचे पण अवर्स खूप वाढले आणि त्यामुळे आणि घरचं पण. आता तुम्ही तर बघताय डेली व्लॉगिंग म्हटलं तर कन्सिस्टन्सी ठेवायलाच पाहिजे आणि डेली व्लॉगिंग करणं आणि कंटेंट क्रिएशन सोपं नाही आहे. जरी आपण म्हटलं घरातलीच कामं, धुणं भांडी आणि घरातलीच कामं करून तेच करायचं आहे आणि तेच दाखवायचं आहे शूट करून, तरीसुद्धा ते एडिट करणं, शूट घेणं, कॅमेरा अँगल आणि ह्या सगळ्या गोष्टींना खरं तर खूप अवघड आहे. जेव्हा आपण स्वतः क्रिएटर होतो ना, त्यावेळी आपल्याला ते कळतं. तर अशा प्रकारे माझा टिफिन इथे रेडी झाला. आज डब्यामध्ये मी काय बनवलं तर आज बनवली आहे भेंडीची भाजी, चपाती आणि काकडी घेतली खूप सारी, कारण स्किन छान ग्लो करते ह्यामुळे. आणि अजून मी घेतले आहे खजूर. त्यानंतर मला ना बस मिळाली. बसमध्ये काही जण उभे राहून जातात, मी पण अशीच उभी राहून जाते बरं का, गर्दी असल्यावर काय करणार. मग आता झाली एक गुड इव्हनिंग. आफ्टर ड्युटी मी शूट घेते, कारण ड्युटी अवर्समध्ये अजिबात शूट घ्यायला अलाउड नाही आहे आम्हाला. तर आता मी चालली आहे मार्केटमध्ये. चला तुम्ही पण फिरून घ्या मार्केट. तर मला ना आद्याचे क्रॉक्स जे आहे ते रिटर्न करायचे होते, म्हणजे एक साईज जरा एक्सचेंज करून घ्यायची होती, म्हणून मी आले होते इथे क्रॉक्स घ्यायला तिचे. तर इथे मस्त ड्रेस छान छान असतात, कलरफुल ड्रेसेस बघून मस्त वाटत होतं, शॉपिंग करावीशी वाटत होती आणि ऑफर्स पण चालू असतात. त्यानंतर मी निघाली घरी आणि मध्येच ट्रॅफिक पण लागत होती, कारण मला ना आर्यनला घ्यायचं होतं शाळेतून, तर खूप सारखं ट्रॅफिक लागत असते. त्यानंतर मी आर्यनला घेतलं. जास्त काही वेळ झाला नव्हता येऊन, त्याला एक 5 मिनटं झाली असेल हार्डली. मग आर्यनला घेतले सोबत आणि आता आम्ही दोघं चालत बोलत निघालो, कारण हा क्षण ना मला अनुभवायचा होता. खूप मस्त वाटत होतं. हे दिवस परत नाही येणार आणि मुलांना खरंच कधी मोठे होऊन जातात ना, आपल्याला हे कळत नाही. तुझी चप्पल काढून दाखव, काढून. वेलकम. येते का आता? छान आहे. हॅपी थँक्यू बोलली ती. घरी मी आता 6:45 वाजले मला घरी यायला. गुड इव्हनिंग गाईज. आले मी घरी आता. जसं जाताना सकाळी बाय करते, तसं आल्यावर पण म्हटलं चला तुम्हाला सांगूया. आता मी आले घरी. स्टे ट्यून. थकून आल्यानंतर असं वाटतं ना की चहा व्हायलाच पाहिजे. चहा बनवतो बरं का आम्ही, पण थोडी साखर कमी टाकतो आणि बनवतो. तर अशा प्रकारे चहा तयार झालेला आहे. चहा प्यायला या सगळेजण, आणि काही पण असू दे, पण चहा आम्हाला लागतोच, म्हणजे लागतो एकदा तरी. सकाळी तेवढा थोडासा घेते, त्यानंतर परत नाही घेत आणि कमी साखर घालतो, पण चहा थोडासा तरी पाहिजे एनर्जीसाठी. तर चहा आणि ब्रेड आता खाऊन घेतो आणि भेटतो तुम्हाला. दिवाबत्ती सगळं झालं. त्यानंतर प्रश्न पडतो तो म्हणजे जेवणामध्ये आज काय बनवायचं. तर सगळ्यांना विचारून झालं, कारण कोणालाच काही एवढी भूक नव्हती. मी पण जेवली होती वेळेत आज, पण तरी पण ह्यांनी म्हणाले मला काही एवढी भूक नाही आहे. आणि आर्यन तर बोलला मला ना मस्तपैकी असा पुलाव खायचा आहे, पण घरामध्ये अशा एवढ्या भाज्या पण नव्हत्या आणि बाहेर जायचा कंटाळा आला होता. मग जे अवेलेबल होतं त्याच्यामध्येच मस्त असा बटाटा, कांदा वगैरे कट केला आणि टोमॅटो वगैरे, हिरवी मिरची, कढीपत्ता, जे अवेलेबल होतं ना त्यामध्येच मी मस्तपैकी त्याला आवडतो असा भात करायला घेतला आहे. आमच्याकडे याला खिचडी पण म्हणतो, कारण याच्यामध्ये ना सगळं मिक्स टाकतो ना आपण, त्यामुळे. आणि खिचडीमध्ये ना तूर डाळ पण टाकतात, पण मी यावेळेला तूर डाळ वगैरे काय टाकले नाही, फक्त तांदूळच टाकले, कारण आर्यन बोलला की फक्त मला तांदूळाचीच भात खायचा आहे. मग त्याला आवडते तसंच भात इथे मी बनवत होते. आणि त्याला भजी पण खायची होती. ही भजी ना मस्त लागतात, बटाटा भजी. जेव्हा क्रेविंग्स होते ना, तेव्हा बाहेरचं काही खाण्यापेक्षा ना अगदी झटपट बनतात ही भजी. आणि बघा किती, मी फक्त 4 ते 5 स्पून पीठ घेतलं आहे, चण्याचं पीठ, आणि तेवढं मिक्स केलं आहे हळद वगैरे टाकून. आणि भात बघा एकदम छान रेडी झाला आहे इकडं. आणि मस्तपैकी मी आता बटाटा भजी करून घेते आहे. मला काय हार्डली 15-20 मिनटं लागली असेल हे सगळं करण्यासाठी, पण 2 ते 4 बटाट्यामध्ये एवढी सगळी भजी तयार होते म्हटल्यावर मज्जाच मज्जा. आद्याला तर खूप आवडली, गरम गरम ती घेऊनच जात होती एक 2. आणि सगळ्याच मुलांना ना पावसाळ्यामध्ये असे क्रेविंग्स होते, आपल्याला पण होते, मोठ्या माणसांना पण. असं पाऊस चालू असल्यावरती आणि आपण जेव्हा बाहेरून येतो त्यावेळेला खूप क्रेविंग्स होत असते, असं वाटतं ना वडापाव खावा, समोसा खावा.
तर अशा प्रकारे आमचं जेवण रेडी आहे. जेवणामध्ये पापड, भात, भजी आणि मी लोणचं पण खाणार आहे त्यासोबत. तर हे मस्त आंब्याचं लोणचं. या जेवायला तुम्ही पण. आता वाजले आहे 9:15. आता आम्ही जेवतोय कारण मॉर्निंग शिफ्ट चालू आहे, पटकन आवरायला पाहिजे. झालं, पण जेवणानंतर खूप सारी भांडी निघतात. तर भांडी आता मी इथे आवरायला घेतली आहे कारण तर गाईस आज मला खायचं होतं बटाटा भजी आणि पापड. तर मम्मीने बनवलं, सोबत माझी फेवरेट खिचडी पण बनवली. आणि आता इतके भांडे आले की मी बघूच नाही शकत. माझी भांडी घासून चालूच होतं तोवर आर्यननी पण काय केलं मोबाईल घेतला हातामध्ये, कारण व्लॉग मी शूट करतच होते. तर म्हटलं मम्मी मला पण बोलायचं आहे. स्वतःच मोबाईल घेतला आणि स्वतःच बोलायला लागला आणि बोलतोय की छान तर वाटतं पण भांडी खूप निघाले त्यामुळे तुला किती त्रास होतोय. म्हटलं चल तुला एवढं तरी कळतं ना, बास झालं बाळा. कारण मुलांना पण कळतं की आपण दिवसभर जॉब करून येतो, एवढे तास आपले बाहेर जातात आणि आपल्यासाठी आपल्या आईने खायला वगैरे बनवलं एवढं सगळं, तर त्यांना पण हॅपी वाटतं, चांगलं वाटतं. तसं कालचा संडे पण त्याचा खूप छान गेला. आता माझे भांडे वगैरे सगळं झालं, क्लीन करून घेतले मी किचन. आणि किचन वगैरे क्लीन झालं ना चांगलं वाटतं, झुरळ वगैरे होत नाही. त्यानंतर राहतो म्हणजे स्किन केअर. तर स्किन केअर मी दरवेळेला दाखवते, आज पण म्हटलं स्किन केअर घेऊया. तर रात्रीचं नाईट केअर जे आहे ना, नाईट केअर रुटीन एवढंच जे मी दाखवते तेवढंच का होईना मी करून झोपते. त्यामुळे स्किनमध्ये ना खूप सारा फरक पडतो. तुमची स्किन जे आहे ना सकाळी ना एकदम ग्लो करायला लागते आणि छान ग्लोवी डुवी वाटते, मस्त शाईन करते. ओके, तर नेहमी स्किन केअर करायचं आणि स्किन केअर केल्यावर झोपून जायचं. आत्ता मी तर झोपणार नाही आहे कारण मला हा व्लॉग तुम्हाला एडिट करून उद्या द्यायचा आहे. तर यूट्यूब चॅनलवरती आपला व्लॉग येतो 1 ते 1:30च्या दरम्यान. तर बघायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि इन्स्टावरती सुद्धा तुम्हाला व्लॉग बघायला भेटेल. थँक्यू.